नाशिकमधील आंबेडकर वाडी बोधले नगर परिसरामध्ये रात्री 2 सख्या भावांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। प्रशांत जाधव, उमेश उर्फ मुन्ना जाधव अशी मृत भावांची नावे आहेत। दोन्ही भावांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेत। दोन्ही व्यक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे असल्याचं सांगण्यात येते। ही हत्या का करण्यात आली यावर अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाहीये। पोलिसांनी या हत्येच्या तपासासाठी 4 टीम तयार केलेल्या आहेत। पोलिसांचा काही व्यक्तींवरती संशय आहे आणि लवकरच आरोपींना ताब्यात घेतलं जाईल असं सांगण्यात येते। या हत्येने मात्र परिसरात तणाव निर्माण झालाय। रात्री उशिरापर्यंत जमावानं प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केली होती। नाशिकमधली ही बातमी आहे, ज्यात आंबेडकर वाडी बोधले नगर परिसरामध्ये रात्री 2 सख्या भावांची धारधार शस्त्राने हत्या केली आहे। प्रशांत जाधव आणि उमेश उर्फ मुन्ना जाधव अशी मृत भावांची नावे आहेत। मात्र या हत्येमागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये। मात्र हे दोन्ही सख्खे भाऊ अजित पवार गटाशी संबंधित होते अशी सुद्धा माहिती समोर येते। मात्र ही हत्या का करण्यात आली या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाहीये। आता सीसीटीव्ही फुटेज आणि आसपासच्या लोकांशी चर्चा करून या सगळ्या संदर्भातली माहिती ही समोर येईलच। अधिक माहिती घेऊयात। किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किशोर, काय अधिक माहिती? हॅलो किशोर, धक्कादायक प्रकार पाहायला मिळतोय। काय नेमकी या संदर्भात अधिक माहिती पोलिसांकरवी देण्यात आली आहे का? हो, प्रज्ञा रात्री साधारण 6:30ची घटना आहे। दोन्ही सख्या भावांना अचानक रात्री ते टेबलवर बसले होते, बाकड्यावर बसलेले असताना हल्ला झाला आणि दोघांची हत्या एकाच वेळी करण्यासाठी पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत। रात्री संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी होती। स्वतः डीसीपी मोनिका राऊत यांनी काही 4 टीम तयार केलेले आहे आणि त्या 4ही टीम रात्रीतून त्यांना एक अंदाज आहे की काही आरोपींचा, संशयित आरोपींचा लवकरच हे संशयित आरोपी ताब्यात मिळतील असा एक अंदाज आहे प्रज्ञा। नक्कीच। मात्र या सगळ्या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करतायत। या संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा एकीकडे तणाव पाहायला मिळत होता। या संदर्भात काही कळू शकलेलं आहे का? रात्रीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तणाव होता। आपण बघू शकतो संपूर्ण जिल्हा रुग्णालयात या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी गर्दी केलेली होती, कारण हा डबल मर्डर आहे। एकाच वेळी दोन्ही भावांची हत्या करण्यात आलेली आणि ही खूप मोठी घटना आहे। सकाळी रंगपंचमी या ठिकाणी साजरी करण्यात आली आणि रंगपंचमी नंतर ह्या आंबेडकर नगर हा नाशिक रोड भाग आहे। नाशिक रोडकडे जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी या त्या पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या असताना ह्या दोघा भावांची हत्या करण्यात आलेली आहे आणि हे राजकीय दोघं पण राजकीय आपले राजकीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार गटाचे दोन्ही पण व्यक्ती होते आणि ही हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी बराचसा जमाव जमला। रात्री जिल्हा रुग्णालयात बऱ्याच वेळ गर्दी होती। पोलिसांनी संपूर्ण तणाव या ठिकाणी मिटवलेला आहे आणि पोलिसांनी सांगितलं की रात्रीतूनच आम्ही ताब्यात घेतो। त्यांना पोलिसांना संशय आहे की नेमके कोणते आरोपी आहेत। पोलिसांना सुगाव देखील लागलेला आहे, परंतु त्यांनी नाव घेतलेलं नाही। नक्कीच या संदर्भात अधिक माहिती घेऊच तुर्तास। धन्यवाद या माहितीसाठी।